दिवसाबाद कंधार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली. नेमकं या सभेमध्ये काय झालं? मागील 18/5 ची सभा होती. आचारसंहितेमुळे ती रद्द झाली. ती सभा सन्माननीय अध्यक्षांनी 2/7 रोजी ठेवली होती. सदरील विषय निघण्याच्या अगोदर मागील सभेचे कार्यवृत्त कायम करण्यात आले. त्याच्यानंतर मागील विषय जे आम्ही बाजूला ठेवायला सांगितले होते, कारण काय होतं त्याला की त्यांनी जे विषय ठेवले आहेत याच्या अगोदर 50 कोटीच्या वरचे कामं ते घेतलेले आहेत. विशेष म्हणजे घनकचरा आणि वॉटर सप्लाय या 2 गोष्टीबद्दल आम्ही एक अध्यक्ष सन्माननीय CEO सचिव कलेक्टर महोदयांना पत्र दिले. आम्ही 13 लोकांच्या सहीचं हे सुरळीत करण्यासाठी विशेष सभा घ्यावी. ते डावलून सन्माननीय अध्यक्षांनी हेच मागील विषय पुढच्या मीटिंगमध्ये ठेवून ती सभा काढली. म्हणून याच्यावर चर्चा झाल्यानंतर आम्ही असं ठरवलं की बाबा हे विषय आपण मागे का ठेवले होते, त्याचा पाठपुरावा केला का तुम्ही, काय केलं त्याच्यात? काहीच नाही. आम्ही कोणत्याही गोष्टीला विरोध करायला तयार नाही. सार्वजनिक विषय पास करायसाठी आम्ही या मागील पहिली मीटिंग झाली त्या विषयामध्ये सर्व विषय पास केलेत. दुसरी मीटिंग झाली त्याच्यामध्ये सर्व विषय पास केलेत. तिसऱ्या मीटिंगमध्ये हे विषय आले होते तर त्यांना असं सांगण्यात आलं की आपण काही विषय पूर्ण नगरसेवकाचे विषय घेतलेले नाहीत, हे विषय पुढच्या मीटिंगमध्ये पुढचे विषय सगळ्याचे विषय घेऊन ठेवा. परंतु त्याने कोणालाही संबंध साधला नाही. आणि एक विषय याच्यामध्ये असा होता 2, 5, 6 मधील नगर परिषदेच्या व्यापाऱ्याचा EBC वर्ग करून किराया कमी करा. आमचं मत असं होतं त्याच्यामध्ये की त्या लोकांची मीटिंग घ्या, नेमकं त्याला काय पाहिजे, फक्त किराया कमी केल्यानं होणार आहे का, तिथलं काही डेव्हलपमेंट करावं लागते का, हे त्याच्यासोबत चर्चा करून ठरवूत आपण. त्या अध्यक्षांनी 2 ते विषय टाळला, अजून डायरेक्ट अजेंड्यावर घेतला. याच्यासाठी आम्ही त्यांना हे सांगितले की ती मीटिंग पहिले लावा, त्याच्यानंतर पुढच्या मीटिंगमध्ये ठेवून त्याला पास करू आपण. आमचं मत विरोधासाठी विरोध करायचं नाही. एकही मीटिंगमध्ये असं घडलेलं नाही. आम्हाला तर जनतेने विरोधकाची भूमिका दिली तरी आम्ही गावाच्या विकासासाठी 2 पाऊल पुढे यायला तयार आहोत. सन्माननीय अध्यक्षांनी लोकांचे आता असं बोलले तर वागू ठरणार नाही, दिशाभूल केली. विकास करतो म्हणून एकही काम आजपर्यंत एकही काम नगरपालिकेकडून, साधा घनकचऱ्याचं काम, वॉटर सप्लायचं काम, जीवनावश्यक वस्तू जे आहेत ते कामाचं सुद्धा पाठबळ आम्ही द्यायला तयार आहोत, तरी सुद्धा करत नाहीत. त्याच्यानंतर आमदार साहेबांना आम्ही कोणत्या तरी कारणानं बोलून त्यांना विनंती केली. सन्माननीय अध्यक्षाला, सन्माननीय सर्व सदस्याला विनंती केली. मी स्वतः फोन लावून विचारलो की बा असं आपल्याला विकास कामासाठी काहीतरी चर्चा करायची, मागणी करायची आमदार साहेबांसोबत. पत्र काढून दिले, या म्हणून सांगितले, येतो म्हणले विनंती, पण आले नाहीत. तर त्याला काम करायचे की करायचे नाही त्यालाच ठरवायचं आहे. आम्हाला तर विरोधाची भूमिका दिल्यानंतर सुद्धा आम्ही कंधार शहराचा विकास व्हावा या दृष्टिकोनातूनच काम चालू आहे आमचं. पुढे कोणताही ठराव येऊ द्या विकासाचा, आम्ही त्याला बघणार सुद्धा नाही. आपल्याला वाटतंय का की फक्त सत्ताधाऱ्यांच्या नगरसेवकाच्या प्रभागातील कामांना त्या ठिकाणी प्राधान्य देऊन त्या ठिकाणी ठरावासाठी विषय मांडले होते आणि विरोधकाच्या नगरसेवकांच्या त्या ठिकाणी कामाचा उल्लेख नाही असं तुम्हाला वाटतं? 100% आहे ना. तुम्ही स्वतः बघा ना. प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 प्रभाग आहेत आपल्याला. 10 प्रभागापैकी कमीत कमी 5-7 प्रभागाचा तर उल्लेख पाहिजे त्याच्यात. तुम्हाला वाटत नाही का असं? प्रत्येक जेव्हा बैठका होती आता समान वाटत असं सगळ्या नगरसेवकांना भेटेल असं वाटतं? सध्या तर आम्हाला वाटत नाही असं. पुढे काय होईल त्याचं काय सांगता येत नाही. बाहेर सांगताना या भागाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणतात की आम्ही म्हणजे विकास कामामध्ये विरोध करणार नाही, पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा सभागृहामध्ये विषय येतात त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी विरोध होतो. बैठकीमध्ये जेवढे काही ठराव, एक जर वसुंधरा वृक्ष लागवडीचा विषय आहे तो बाकीच्या सगळ्या ठरावांना त्या ठिकाणी म्हणजे विरोध झालाय नाही.
विरोध भास तुम्ही स्वतः करून घ्याला. विरोध नाहीच, त्या कामाला कोणत्या पद्धतीने करायचे हे सांगायला आम्ही त्याला, त्या ऐकायच्या मूळमध्ये नाही. स्वतः अध्यक्ष आणि उपाध्यक्षामध्ये समन्वय नाही. 2 मीटिंगमध्ये समन्वय, काम विकास कामामध्ये समन्वय ठेवायची गरज काय वाटते हो तुम्हाला? कशासाठी समन्वय राहावं? विकास गावाचा करायचा आहे आपल्याला. एकीकडे गावाच्या विकासाचे तुम्ही बोलत आहात, परंतु नगरपालिकेकडे पैसे नसल्यामुळे हा विकास कसा होईल? ड्रॉप पास करून काय करणार? मी ते तुम्हाला मागे सांगितलं ना त्यासाठी, की त्याच्यासाठी मी आमदार महोदयाला, बजेट कोण आणणार? आमदार, मंत्री, खासदार, महाराष्ट्र शासनाकडून बजेट आणावं लागेल. त्याचे सन्माननीय आमदार स्वतः इथं आल्यानंतर तुम्हाला यायची फुरसत नाही, काम सांगायची फुरसत नाही तुम्हाला. आणि आम्ही विनंती केलो किंवा आपण या, आपण बसून चर्चा करून त्यांचं स्वागत करून आपण कामं सांगू. अध्यक्षाचं म्हणणं आहे की नगरपालिकेचा त्या ठिकाणी एकमेकांचा इगोचा प्रश्न येतोय. या ठिकाणी अध्यक्ष म्हणतात की मी नगरपालिकेचा अध्यक्ष आहे, उपनगराध्यक्ष आमदार महोदयांना बोलवणारे कोण? आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही बोलवलं असतो मान सन्मानाने. खूप बैठक झाली असते. त्यांनी मला संपर्क साधायला पाहिजे होतं की बाबा तुम्ही बोलू नका, मी बोलतो, असं बोललेत का विचारा. तोच धागा आहे समन्वयाचा. नाही नाही नाही, त्यांनी बोलाव ना बाबा, कोण पहल कोण करावं लागेल? अध्यक्ष तुम्ही आहात, नंबर 1ची खुर्ची तुमची आहे, तुम्ही बोलावं लागेल ना. आपण असं असं करू, आम्हाला निरोप द्यायला पाहिजे तुम्ही. असं नाही होत की या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना बी कन्नडच्या जनतेने तेवढं म्हणजे जे काही तुम्हाला मतदान द्यायचं आहे, तुम्हालाही सत्तेमध्ये ठेवलं नाही, त्यांना बी व्यवस्थित ठेवलं नाही, मग कंधारकरांचा बदला घेत आहे. तुम्ही विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये सगळे कंधार नगरपालिकेमधले सगळे नगरसेवक सन्माननीय आपण एका बाजूने मतदान करतात, त्या ठिकाणी एक मत होतं. कंधारकरांच्या विकासासाठी त्या ठिकाणी तुमचं एकमत नाही होत, हे दिसून येतं. आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो की आम्ही घटक पक्ष आहोत सत्तेत. तिन्ही घटक पक्ष आहेत की नाही ते त्यांना माहिती आहे, त्यांनी मतदान कोणाला केले हे तुम्हाला माहिती आहे जास्त. आम्ही घटक पक्ष असल्यामुळे आमचा विषयच येत नाही. अध्यक्षांना आमदारांना बोलल्याशिवाय निधी येणार नाही. पण तुम्हाला काय वाटतं, अपेक्षा राहू की राहू नये? जनतेने तुम्हाला नगराध्यक्षाच्या उमेदवाराला भरभरून मतदान दिलं आहे, 10 नगरसेवक तुमच्या निवडून दिले आहेत. अशा परिस्थितीमध्ये असंच 5 वर्ष राहणार आहे? बिलकुल नाही, आम्ही आमच्या परीने काम चालू ठेवणार आहे. आता तुमचे MSC महाराणा प्रताप चौकच्या वरचे लाईटिंगचे आमदार साहेबाचं बजेट पडले, टेंडर झाले, MSCB पर्यंत लाईट होणार, लोहा रस्ता झाला, इथला आता तुमचा घोडद रस्ता 8 दिवसामध्ये उद्घाटन होणार आहे. नगरपालिकेच्या वतीने जे काम होत आहे त्या कामाला नगराध्यक्षांना कुठेतरी डावळल्या जात आहे, त्यांना निमंत्रण दिलं नाही. प्रत्येक मतभेद कुठेतरी रोट्यावर येऊन कंधार शहराचं वाटतं होते. तुम्हाला सांगतो मी, प्रत्येक कार्यक्रमामध्ये अध्यक्षाचा प्रोटोकॉल पाळूनच, अजून तुम्ही पाहू शकता आंबेडकर पुतळ्याचं सुशोभीकरणाचं उद्घाटन झालं, ते त्यांचं नाव आहे, पत्रिकेत नाव आहे, ते स्वतः विनीत आहेत. हे परवा लाईटचं उद्घाटन झालं, तिथे त्यांचं नाव आहे बोर्डावर, अध्यक्षाचं नाव पहिले, उपाध्यक्षाचं नाव नंतर. डावलायचा प्रयत्न आमच्याकडून कधीच होणार नाही. त्या कार्यक्रमाला कुठं साधं निमंत्रण नाही दिलं नाही असं म्हणा, कार्यक्रम त्यांचा आहे, नगरपालिकेमार्फत कार्यक्रमवाले, असं कसं बोलता येते तुम्हाला? नगरपालिकेच्या सन्माननीय नगराध्यक्ष आपण आहात, नगरपालिकेचा कार्यक्रम आहे, तुम्हाला निमंत्रण कोण द्यावं? पण या कार्यक्रमाची त्यांना कल्पना दिली गेली. मी काय म्हणालो, अजून तुम्ही तेच म्हणता. नगरपालिकेचा कार्यक्रम म्हणजे अध्यक्षाचा कार्यक्रम आहे. स्वतः अध्यक्षांनी दुसऱ्या लोकांना निमंत्रण देऊन बोलवायला पाहिजे. ते स्वतः न येऊन असं जर म्हणत असतील तर ते दुर्दैव आहे बाबा. मी आता त्याच्यावर जास्त त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे, ते मी काही बोलू शकतो. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त करतील, लोकांना त्याच्यापेक्षा जास्त करतील. महामानवाचा विषय येतोय, निवडणुकीमध्ये महामानवाचं नाव घेऊन आपण मते घेतो, सर्वच लोकप्रतिनिधी किंवा उमेदवार घेतात. या आजच्या झालेल्या सभेमध्ये मा जिजाऊ यांचा प्रभाग क्रमांक 9 मध्ये त्या ठिकाणी मा जिजाऊच्या सुशोभीकरणाचा विषय आहे, त्याचा ठराव आहे आणि त्याला बजेट सुद्धा आहे. महामानवाच्या कामाला सुद्धा तुम्हाला मी पहिल्या भाषेत सांगितलं, बजेट नगरपालिकेमध्ये 1 रुपयाचं सुद्धा नाही.
आणि महामानवाचे आमचे नेते, माझे नेते प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी सभेमध्ये सांगितले की कोणत्याही महापुरुषाच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाला पैसे कमी पडू देणार नाही. आणि त्या वार्डाचे मेंबर ह्या नात्याने आसिफ अजमेरी शेख यांनी सुद्धा पहिले डिमांड केली, बजेट आमदार फंडातून द्या म्हणून बजेट हे केले, आणि ते आमदार फंडातून करूच आम्ही. इथं फक्त ठराव घेऊन खुश करायसाठी ठराव घ्यायचे नाही. सत्ताधाऱ्यांचं म्हणणं असं आहे की फक्त केवळ बाकीच्या कामांना विरोध असू द्या, पण किमान महामानवाच्या कामांना विशेषतः तुमचं नाव पुढे करून बाकीच्या नगरसेवकांनी 2-3 नगरसेवकांनी म्हणजे आक्षेप घेतला. उत्तमराव, आक्षेप घ्यायचा अधिकार कोणालाही आहे, आक्षेप घेता येईल कोणालाही. माझं म्हणत ते नाहीच. मी काय म्हणलो, मी आमचे नगरसेवक, आमचे आमदार, आमचे नेते सर्वांनी हे महामानवाच्या कामासाठी सगळ्यांनी पुढाकार घेऊन आम्ही पूर्णपणे करू. नगरपालिकेत बजेट नसेल तर आम्ही आमदार साहेबाला विनंती करून आमदार साहेबाकडून बजेट घेऊन करू. अजून आमच्याकडून कुठं नजर चूक होत असेल तर तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही करून देऊ. जे काही मूलभूत सुविधा आहे त्याच्यामध्ये नाल्याचा आणि काटेरी झोपाचा विषय आहे. कंधार शहरामध्ये फार प्रमाण वाढलंय. त्याच्या बाबतीमध्ये काय तुम्ही, पावसाळा चालू आहे, त्याच्यासाठीच आमचं म्हणणं तेच आहे त्यांना की पहिले प्राथमिक सुविधा देण्यासाठी पहिला विषय तुमचा याच्यावर राहायला पाहिजे की नालीचा विषय, साफसफाईचा विषय, वॉटर सप्लायचा विषय. हे विषय का घेतले नाही तुम्ही? हेच आमच्या बाजू समजून घेण्यात गेलाय. अतिआवश्यक जे काम करायचे ते सोडून देऊन कोणत्या तरी नगरसेवकाला खुश करायचं म्हणून ठराव घेऊन का थप्पी लावून ठेवायची आहे का? आमचं म्हणणं तेच आहे. कंधार नगर परिषदेच्या हद्दीत व्यापाऱ्यांसाठी त्या चर्चेसाठी तर म्हणतो ना मी, 2, 5, 6 मधील तेच म्हणालो मी. तेच म्हणणं आहे आमचं की त्या व्यापाऱ्याला बोलून घ्या, बोलून घेऊन त्याच्यामध्ये सोयी सुविधा देण्यासाठी काय करता येईल ते बघा. फक्त भाडं कमी करून कोणाला खुश करू नका. 4-2 हजार रुपयाने व्यापाऱ्याचा काही फायदा होणार नाही ना नगरपालिकेचा काही फायदा होणार नाही. त्याला उपलब्ध सुविधा करून जर दिल्या की नाही ते मार्केट म्हणून तयार होईल. ते मार्केट म्हणून नाही आताही. ते व्यापारी फुकट पैसे भरतात. त्यांना मला असं नुसतं खुश करायचं नाही, 5,000 कमी केले, 10,000 कमी, काय फायदा आहे त्याचा? अजून नवीन कल्पना जे आहेत ते आमच्या मनामध्ये आहेत. आम्ही आमदार साहेबाला बोलून दाखवलं. व्यापारी संकुलन जे आपला एक उभा टाकलेले तसे 5 बिल्डिंग आहेत. आपल्याला करायची जागा आहे. कामं करायसाठी दुसऱ्या कामाचा विषय घ्यायला आपण तयार नाही. आपल्याला गावामध्ये ड्रेनेज लाईन करता येते. मोठे मोठे कामं जे आहेत त्या कामामध्ये त्यांचा इंटरेस्टच नाही, काम करायची हेच नाही. कधीही 2 पाऊल पुढे होतं. अध्यक्षांनी सांगावं, सन्मान्य अध्यक्षांनी. तुम्ही आम्ही सांगितलेलं तुम्ही त्याच्यावर राजकारण म्हणजे काय पद्धत आहे? आमदार साहेबाला त्यांना जर बोलवायचं असेल तर आम्ही त्याच्या मागे येता. उत्तमराव, तुम्ही म्हणले ना आता की त्यांनी बोलवत होते, आज पत्र काढा म्हणून मी पत्र काढून दिलं होतं. आमदार साहेब आलेत म्हणून त्यांनी पत्र काढू द्या, आम्ही स्वागतासाठी इथं उभा टाकू. बोलू द्या, त्यांनी स्वागत आहे. त्या हिशोबासाठीच आम्ही याच्या अगोदर जे 50-60 कोटी रुपयाच्या कामाची मान्यता दिली, सर्वानुमते ठराव पास झाला. त्यावेळेस मी मेजॉरिटी होतीच ना आमच्याजवळ. मेजॉरिटी विचार करत नाही हो आम्ही. एकदा लोकांनी जनकल दिला, संपला विषय. आता काम करायचं आहे. काम करायचं ते सन्मानजनक सगळ्यांनी तोडगा काढावं, काम करावं पुढे. आमदार साहेबाचा मान आमदार साहेबाला दिलंच पाहिजे, कारण पैसे आणणारे तेच आहे ना. पैसे की मशीन जो है उनके पास ही है. दुसरं मेरे खाली बातों से चलने वाला है का कारभार? आता आम्ही बोलून ते दिवशी 20 कोटी रुपयाची मागणी केली त्याला. एक एक मार्गाने टप्प्याटप्प्याने पैसे करूच म्हणले ते. तुम्ही आतापर्यंत कुठल्या तरी एखाद्या डिपार्टमेंट जवळ जाऊन कुठं तरी जाऊन पैशाची मागणी केली, हे काम करायचंय म्हणले. पास नाही केले. त्या सन्मान्य आमदार साहेबांनी तुम्ही म्हणल्याप्रमाणे 20 कोटी, त्यापेक्षा 50 कोटी कंधार शहराच्या सर्व
विकासासाठी त्यावेळेस त्यांनी विरोध केला आणि पराभव झाला. कोणी विरोध करायचा विषयच येत नाही ना. पैसे आल्यानंतर आम्ही स्वतः म्हणाले ना, कोणी पैसे आणू द्या, आम्ही मंजूर करायला तयार आहोत. आम्ही कुठे विकासामध्ये येणार नाहीत. ही तुमची जे भावना आहे, जे प्रश्न तुम्हाला त्यांना विचारायचे ते तुम्ही मला विचारायला. तुमच्याकडे गोष्ट तुम्हाला विचारायचं. त्याचं उत्तर मला कसं देता येईल?